नारायण नारायण. देवा चिंता नसावी. देवेंद्र, पृथ्वी तलावर अयोध्येचा राजा मुचुकुंद याची आपण भेट घ्यावी. राजा मुचुकुंद नक्कीच देवतांना सहाय्य करेल. तोच देवासूर राक्षसाचा वध करू शकेल. नारायण नारायण. खरंच असं होईल. राजा मुचुकुंद आम्हा देवतांना देवासुराचा वध करण्यास मदत करेल. होय देवेंद्र, नक्कीच. नारायण नारायण. नारायण नारायण. राजा मुचुकुंदा, प्रणाम इंद्रदेवा. स्वर्ग साम्राज्याचा त्याग करून आपण या अयोध्येत मला भेटण्यासाठी आला. देवा, मी तुम्हाला नमस्कार करतो. राजा, इच्छित मनोरथा सफला संतू. हे इंद्रदेवा, आपण मला आशीर्वाद दिलात. आज माझं मन समाधानी झालं. सांग देवा, आपण या अयोध्येत आलात म्हणजे काहीतरी प्रयोजन असेलच. राजा मुचुकुंदा, स्वर्ग साम्राज्यावर संकट आलं आहे. हे इंद्रदेवा, असं कोणतं संकट स्वर्ग साम्राज्यावर आलं ज्यामुळे आपणास माझ्यापर्यंत यावं लागलं? राजा, देवासूर दैत्यानं स्वर्गावरती स्वारी केली. साऱ्या देवांना पराभूत केलं. हे राजा, आता तूच आम्हाला सहाय्य कर आणि त्या दैत्यापासून आमची मुक्तता कर. हे इंद्रदेवा, तुम्ही साऱ्या देवतांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. अर्थात देवतांना सहाय्य करणं हे माझं कर्तव्य आहे. ही सृष्टी हे चराचर निर्माण करून माझ्यासारख्या अनेक क्षत्रियांना या सृष्टीचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली. त्या सृष्टीकर्त्यावर जर संकट आलं असेल तर ते संकट माझ्या हातून दूर होणार असेल तर मी नक्कीच येईन. राजा, तुझे फार उपकार होतील. इंद्रदेवा, उपकाराची भाषा नको. या पृथ्वीवर आम्हाला मानव रूपामध्ये जन्माला घातलं. या अयोध्येच्या पुण्यभूमीमध्ये राज्य करण्याची संधी आपण मला दिली. एवढंच नव्हे तर या अयोध्येतील प्रजाजनांना न्यायदान देण्याचं कार्य माझ्याकडून करून घेत आहात. हे आमचं थोर भाग्य म्हणायचं. आमच्या पूर्वजनांच्या पूर्वपुण्याईमुळं हे कार्य आमच्या हातून घडतंय. याच पूर्वपुण्याईमुळे देवतांना सहाय्य करायची संधी जर मला मिळाली तर मी खरंच भाग्यवान आहे. धन्य आहेस तू राजा, धन्य आहेस. आता इथे वेळ न दवडता स्वर्गलोकी जाऊया. इंद्रदेवा, चला आपण त्वरित निघूया आणि स्वर्गलोकी जाऊया. तेहतीस कोटी देवतांनो, मी स्वर्ग साम्राज्यावर स्वारी केली. तुम्ही सारे देव युद्धात पराभूत होऊन सैरा वैरा पळाला आणि मिळेल तिथे लपून बसला. आता या स्वर्ग साम्राज्याचा धनी मीच निर्माता, पालन करताही मी आणि मारणारही मी. आता या तीनही कालात माझं साम्राज्य मला यापासून परावृत्त करणारा कुणीही नाही. थांब देवासुरा, तुला परावृत्त करणारा योद्धा माझ्या समवेत आहे.
इंद्रदेवा, अरे या साऱ्या देवांना जमलं नाही ते तू या मानवाकरवी पूर्ण करण्याचं स्वप्न पाहतोयस. हे देवासूर दैत्या, तुझ्या मनात देवांविषयी क्रोध निर्माण झाला आहे. रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप भोगाने तृप्त न होणारा मोठा पापी आहे आणि हाच तुझा वैरी आहे. हे मानवा, तुझे तत्वज्ञान तुझ्याकडेच ठेव. त्याचा माझ्या जीवनावर काहीही परिणाम करू शकणार नाहीस. हे देवासूर दैत्या, आपलं कर्तव्य काय हे जाण. नाहीतर जो मनुष्य प्राणी या जगात परंपरेने चालू असलेल्या सृष्टी चक्राला अनुसरून वागत नाही किंवा आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या भोगात राहणारा पापी आयुष्य जगतो. अरे मानवा, तुझं ब्रह्मज्ञान तुझ्याजवळच ठेव. माझ्याशी युद्ध करण्यासाठी तुला देवतांनी बोलवलं आहे ना, ते कार्य तू कर. ठीक आहे, तुला समजावून सांगणं हे माझं कर्तव्य होतं, हे मी केलं. पण तुला जर युद्ध करणं हेच योग्य वाटत असेल तर अंतर्यामी परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चिंताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर युद्ध. ठीक आहे, हो तयार.
आज देवासूर दैत्यापासून साऱ्या देवतांची तू मुक्तता केली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू हवा असेल तो वर माग. नंतर पृथ्वी तलावर जाऊन पुनश्च राज्यकारभार कर. हे इंद्रदेवा, तुम्ही सारे देव माझ्यावर प्रसन्न आहात. आपण मला वर देण्यासाठीही तत्पर आहात. पण देवा, पुनश्च पृथ्वी तलावर जाऊन राज्यकारभार करण्याची माझी इच्छा नाही. मला या संसाररूपी मोहमायेत अडकायचं नाही. मला या मोहमायेपासून दूर जायचं आहे देवा. त्यासाठी मला मोक्ष दे देवा, मोक्ष दे. हे राजा, मी तुला इच्छावर मागायला सांगितला होता, पण तू तर त्या वरामध्ये काय मागितलंस? तुला मोक्ष हवा आहे. पण हे राजा, कुठल्याही प्राणी मात्राला मोक्ष देण्याचा अधिकार मला नाही. मग देवा, या संसाररूपी मोहमायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मी काय करू शकतो? एक मार्ग आहे. मार्ग आहे? सांग देवा, असा कोणता मार्ग आहे ज्याच्यामुळे मी या मोहमायेतून मुक्त होऊ शकतो? सांग देवा, सांग. राजा, या मोहमायेतून मुक्त होण्यासाठी एक मार्ग म्हणजे मोक्ष, जो मी तुला देऊ शकत नाही. आणि दुसरा मार्ग? दुसरा मार्ग म्हणजे निद्रा. कारण प्रत्येक मनुष्य प्राणी निद्रावस्थेत असताना काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर हे षडरिपू त्याच्या मनाला शिवतही नाही. पण देवा, देवा, हे कसं शक्य आहे? माझी निद्राभंग पावली तर? हे राजा, तुला मी अशी निद्रा देणार आहे की ती कधीही भंग पावणार नाही. जर कोणी ती भंग करण्याचा प्रयत्न करेल तर तुझा नेत्र कटाक्ष त्याच्यावर पडताच तो भस्म होऊन जाईल. असा माझा तुला वर आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. पण देवा, माझी निद्रा जो भंग करेल तो भस्म होईल हे जरी खरं असलं तरी निद्राभंग झाल्यावर हे मन पुनश्च मोहमायेच्या फेऱ्यात अडकू शकतं. नाही राजा, ज्यावेळी तुझी निद्रा भंग होईल त्याच वेळी तुला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल आणि त्यावेळी तेच तुला मोक्ष प्रदान करतील. हे इंद्रदेवा, धन्य धन्य झालो मी देवा, धन्य धन्य झालो. इंद्रदेवाने मुचकुंद राजाला दिलेल्या वराप्रमाणे राजा घनघोर अरण्यात जातो. जंगलात दर बदल करत असताना त्याला एक गुहा दिसते. राजा मुचकुंद तिथेच निद्रा करण्याचा निर्णय घेतो आणि बघता बघता हजारो वर्ष उलटली. त्रेतायुग संपून द्वापारयुग सुरू झाले. महाविष्णूंच्या 8व्या अवताराला सुरुवात झाली. मथुरेमध्ये वसुदेव देवकीच्या उदरी महाविष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेतला. त्यानंतर गोकुळामध्ये अनेक सवंगडी जमवल्या. श्रीकृष्णाने आपल्या बासरीच्या स्वरांनी गोपीगानात नाही तर संपूर्ण गोकुळ नगरीला वेध लावला. त्याच्या बासरी वादनाने गायी, गुरे, पशु, पक्षी तल्लीन व्हायचे. लहानाचा मोठा होताना अनेक चमत्कार आणि पराक्रम प्रस्थापित करीत होता.
मोठमोठ्या शूर राक्षसांना व दानवांना यमसदनी धडत होता. पुतना राक्षसणीचा व कालियासारख्या अजस्त्र नागाचा वध केला. वयाच्या 10व्या वर्षी श्रीकृष्णांनी मथुरेत जाऊन चाणूर सारख्या मल्लाला पराजित केले आणि स्वतःच्या मामाला म्हणजे कंसाला ठार केले. कंसाचा वध झाला हे ऐकताच मगध देशाच्या राजा बृहद्द त्याचा मुलगा जरासंध याला राग आला. कारण जरासंधाने आपल्या कन्येचा विवाह कंसाबरोबर करून दिला. श्रीकृष्णाने आपला जावई कंस याचा वध केल्यामुळे जरासंध क्रोधायमान झाला आणि कृष्णाला मारण्यासाठी अनेक योद्ध्यांना पाठवले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. श्रीकृष्णाने साऱ्या योद्ध्यांना पराभूत करून यमसदनी धाडला. जरासंध विचारतो की श्रीकृष्णाला कसं मारावं. त्याच वेळी त्याला आपल्या परम मित्राची म्हणजे काल यवनाची आठवण झाली. यमन देशाचा राजा काल यवन. त्याने हजारो वर्ष तप करून शिवशंभोना प्रसन्न करून घेतलं. शिवशंभोनी त्याला अमरत्वाचा वरही दिला. महादेवानी काल यवनाला सांगितले की कुठल्याही शस्त्र अस्त्राने तुला मृत्यू येणार नाही. जर का कोणी सूर्यवंशी किंवा चंद्रवंशी राजा असेल त्याच्या करवी तुझा मृत्यू होईल. जरासंध राजाने काल यवनाला आचरण केले. माझ्या मित्रा काल येऊन मगध राज्यात तुझे स्वागत आहे. मित्रा जरासंधा, खूप वर्षांनी तुला माझी आठवण झाली. मित्रा कसा आहेस? मी बरा आहे मित्रा, पण तू असा चिंतातूर का आहेस? काय सांगू मित्रा. का? काय झालं? मित्रा कृष्णाने त्या काळ्या कपट्याने घात केला. असं केलं तरी काय त्याने? त्या काळ्यानं माझा जावई मथुरेचा राजा कंस याला ठार मारलं. माझ्या मुलीला विधवा केलं. मित्रा काय सांगतोयस का? एवढं होऊनही तू गप्प राहिलास? नाही मित्रा, मी गप्प नाही राहिलो. अरे मी अनेक असुर अनेक योद्धे पाठवले त्या कृष्णाला मारायला. मग काय झालं? मारलं का त्या काळ्याला? नाही रे, उलट त्या काळ्याने साऱ्या योद्धांना आणि असुरांना यमसदनी पाठवलं. मग पुढे काय करणार आहेस तू? अरे मित्रा, तीच तर चिंता लागून राहिली आहे. आता त्याचा वध कोणाकरवी करू? मित्रा काळजी करू नकोस, मी आहे ना. मी जाईन त्याला मारायला. नाही मित्रा, तू नको जाऊस. तू तर माझा परम मित्र आहेस. जर तुला काय झालं तर? चिंता करू नकोस, मला काही होणार नाही. म्हणजे? अरे मी तप करून महादेवांकडून अमरत्वाचा वर प्राप्त केला आहे. मला काही होणार नाही. मित्रा काल येऊ ना, तुला वर प्राप्त झाला आहे, पण महादेवानी त्या वराला प्रमाण ठेवलंच असेल ना. अरे महादेवाने सांगितलं, शस्त्र अस्त्रापासून तुला मृत्यू नाही, पण सूर्यवंशातील किंवा चंद्रवंशातील राजाच्या हातूनच तुला मृत्यू येईल. म्हणजे मित्रा, जर तू त्या काळ्यावर त्या कृष्णावर आक्रमण केलंस तर तो तुला मारू शकणार नाही. म्हणजे कसं? अरे तो कृष्णा यदुकुलातील आहे. महादेवाने सांगितल्याप्रमाणे सूर्यवंशातील किंवा चंद्रवंशातील राजा तुला मारू शकेल. हो रे मित्रा, तो कृष्ण मला मारू शकणार नाही. आता मी निश्चिंत झालो. या कृष्णाचा काळ आता जवळ आला आहे. मित्रा जरासंधा, आता तू चिंतामुक्त होऊन विश्रांती घे. मी त्या कृष्णाला ठार मारूनच तुझ्या समोर येईल. चिंता करू नकोस. काल यवन मगध देशातून निघतो आणि आपल्या सैन्यानिशी द्वारकेपर्यंत येऊन कृष्णाला युद्धासाठी नकारतो. श्रीकृष्णही आपल्या सैन्यानिशी युद्धभूमीवर येतात. दोन्ही योद्धे समोरासमोर भेट लागतात.
तू मला युद्ध करण्यासाठी ललकारलंस, पण तुझं माझं वैर नाही. मग मी हे युद्ध का करू? कृष्णा, तू माझा वैरी नाहीस की मी तुझा वैरी नाही. मग हे युद्ध का? तू माझा वैरी नाहीस, तू वैरी आहेस त्या जरासंधाचा. जरासंध. हो हो, जरासंध, मगध देशाचा राजा जरासंध. ज्या मथुरेच्या राजाला मारलास, या कंसाचा सासरा जरासंध. अरे कृष्णा, त्या कंसाला तू ठार मारलास. त्याच्यामुळे त्याची पत्नी म्हणजे जरासंधाची मुलगी विधवा झाली आणि त्यामुळे जरासंधाने तुला मारायला मला पाठविला आहे. काल यवना, जरासंध माझा वैरी आहे ना. अरे पण तू तर मी मी त्याचा परममित्र आहे काल यवन. अर्थात मित्राला संकटात साथ देणं हे परममित्राचं कर्तव्य आहे. खरं आहे तुझं. अरे या विश्वात हे एकच नातं आहे जे सुख दुःखात साथ देतं, ते म्हणजे मैत्रीचं नातं. आणि आज तू त्या मैत्रीला जागतो आहेस. धन्य धन्य आहेस तू. कृष्णा, तुझ्या या गोड बोलण्याला सारेजण फसले, पण मी फसणार नाही. तुला माझ्याशीच युद्ध करावं लागेल. काल यवना, युद्धाला माझी हरकत नाही, पण 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 काय? काल यवना, वैर माझं आणि जरासंधाचं आहे. तू त्याचा मित्र, या अनुषंगाने तूही माझा वैरी आहेस, होय ना? अगदी योग्य बोलतो आहेस तू. मग मला सांग, आपलं दोघांचं वैर आहे, मग या आपल्या सैन्याला मध्ये का आणायचं? काय म्हणायचंय काय तुला? मला एवढंच म्हणायचं आहे, आपण वैरी आहोत, मग आपण दोघे लढू. यांचा नाहक बळी का घ्यायचा? काही हरकत नाही. फक्त तुला मारायचं आहे मला, आणि माझ्या मित्राला दिलेला शब्द मला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे, आपण दोघांनीच युद्ध करूया, आणि ते सुद्धा मल्लयुद्ध. वा रे कृष्णा, तुला काय वाटलं? मल्ल युद्धामध्ये त्या चानुराला मारलं तसा तू मला मारशील? कृष्णा, अरे तो चानूर होता, पण मी काल यौवन आहे. मला पराजित करण्याचं स्वप्न पाहणं बंद कर आणि युद्ध कर. ठीक आहे.
जंगलात पोहोचतो. आणि ज्या गुहेत निद्रावस्थेत असलेल्या राजा मुचकुंदापर्यंत येतो. आणि आपल्या अंगावरील शाल मुचकुंदाच्या अंगावर पांघरून लपून बसतो. पाठोपाठ काल येऊन येतो. अरे कृष्णा, हे काळ्या, अरे ढोंगी लबाडा, भीतीने या गुहेत निद्रा घेतो आहे. उठ, हे कृष्णा उठ, हे कृष्णा उठ. राजा मुचुकुंद, भगवंता, देवा, श्रीकृष्णा, नमस्कार, प्रणाम करतो. मुचुकुंदा, तू मला नमस्कार केलास, पण मी तुला आशीर्वादही देऊ शकत नाही. देवा, देवा, मला आता आशीर्वाद नको. इंद्रदेवाने दिलेल्या वरानुसार या मोहमायेपासून मला मुक्ती द्या. भगवंता, मुक्ती द्या. मुचुकुंदा, या पृथ्वी तलावर तू महंत कार्य करून देवतांना सहाय्य केलं आहेस आणि तुला या मोहमायेपासून मोक्ष हवा आहे. ठीक आहे, यावेळी हा कृष्ण तुला मोक्ष प्राप्ती प्रदान करतो आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.